रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। अशातच विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अनिकेत तटकरे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना ही आग्रही आहे। भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंसाठी ते प्रयत्नशील आहेत आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी साटलोट होण्याची शक्यता आहे। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला तर विधान परिषद राष्ट्रवादीला देण्याची शक्यता वर्तवली जाते। तसं झालं तर जिल्ह्यातील राजकीय वाद संपुष्टात येऊ शकतो। नाही, साठेलोट्याचा नेमका अर्थ मला अजून कळलेला नाही। साठेलोटे आणखी अनेक आहेत। नाही, ते मी मगाशी सांगितलं, हा निर्णय घेणं एकनाथ शिंदे साहेबांच्या हातामध्ये आहे। आमदारकी घ्यायची आहे का पालकमंत्री घ्यायचं आहे का काय घ्यायचं आहे, ते जे काय ठरवतील ते आम्हाला स्वीकारावं लागेल। हे तुम्हाला पुन्हा ज्या नेत्याला आम्ही मानलं त्या नेत्यांकडे आम्ही काही गोष्टी जे काय सांगतो, आमचे नेते कुठे अडचणीत येऊ नयेत यासाठी त्यांनी सांगितलं 4 पावलं मागेसारखं आमची सरकारची तयारी आहे। त्यांनी सांगितलं शेठ असं करायचं, आमची ते करायची तयारी आहे। म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंतीवजा सांगू इच्छितो की आम्ही जे काय ज्या नेत्याने आम्हाला इथपर्यंत एवढं मोठं केलेलं आहे त्यांच्यासाठी ते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या या 17 जागांच्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून खलबतं होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी भाजप 9 ते 11 जागांवर आणि शिवसेना 3 ते 4 जागांसाठी तर राष्ट्रवादी 2 जागांसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा भाजप विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर असणारा शिवसेना शिंदेंचा उमेदवार यांच्यात ठाणे, कोकण, परभणी, हिंगोली तर यासोबतच सांगली आणि सातारा या जागांवर निवडणूक आमने सामने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधान परिषदेत 17 जागांवर कोणाला संधी मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर महायुतीमधील संभाव्य जागा वाटप जर आपण लक्षात घेतलं, भाजपची जी इच्छा आहे या 17 जागांपैकी 9 ते 11 जागांवर निवडणूक लढण्याची, शिवसेनेची 3 ते 4 जागांवर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 2 जागांवर आहे। संख्याबळानुसार पक्षीय वर्चस्व आपण लक्षात घेतलं तर यामध्ये बघा भाजपचं नागपूर, जळगाव, सोलापूरमध्ये वर्चस्व आहे। त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी वर्चस्व आहे। तर शिवसेनेचं कुठे बघा, शिवसेनेचं आहे ठाणे, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड। तर राष्ट्रवादी काँग्रेसचं एकूण वर्चस्व आपण लक्षात घेतलं तर पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर या ठिकाणी वर्चस्व आहे, जिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे लोक आहेत ते या निवडणुकीकरता मतदान करतील आणि त्यातनंच उभा केलेला उमेदवार हा निवडून आणला जाऊ शकतो। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत। दौऱ्यात देशाच्या भविष्यासाठी समुद्रातून पाईपलाईनद्वारे थेट पेट्रोल डिझेल आणता येईल का याचं प्लॅनिंग करतायत। मात्र काँग्रेस आणि महाआघाडीमधील नेते त्यांच्यावर आरोप करतायत असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे। त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। आता ती हॉर्मुझ नावाची जी समुद्र दुनिया आहे ती बंद पडली मध्ये महिनाभर। मग आपल्या एका देशाचं तेल थांबलं होतं का? नाही आहे। अनेक राष्ट्रांचं तेल तिथं थांबलं होतं। आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का याच्यावरती विचार सुरू आहे। जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही। असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल, पाईपलाईन कुठनं टाकायची ते बघण्यासाठी त्यांना पाहावं लागेल ना। त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील। पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे काय? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी।
आता बघूया 9 जूनला शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय. कोल्हापूरच्या शक्तीपीठ विरोधी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार घणाघात केलाय. मंत्री जयकुमार गोरे यांच्या पंचतारांकित हॉटेलसाठी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या महामार्गासाठी प्रति किलोमीटर तब्बल 177 कोटी रुपयांचा खर्च होत असून निवडणुकांसाठी सरकार यातून पैसा गोळा करत असल्याचा दावा त्यांनी केला. कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स घेतल्याची शक्यताही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. आम्ही हे होऊन देणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही कितीही आटापिटा करा, हा शक्तीपीठ महामार्ग तुमचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही म्हणजे नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि ते उदयन महाराज म्हणतात की एक बार मै काहीतरी की खुद का भी नाही सुनता, काय काय म्हणतात की ते. तसं आता आम्ही एकदा ठरवलंय, आता आम्ही आमचं सुद्धा ऐकणार नाही. कोण आमच्यावर असो नसो, हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मग म्हटले की हे कोल्हापूरचे लोक विरोध करतात, आम्ही जरा पलीकडे वळसा घालून येतो. मग ते मान खटाव घेऊन आले, कारण त्या ठिकाणी जयकुमार गोरेंनी जवळपास 500-600 एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे. तिथं त्यांना एक पंचतारांकित हे करायचं आहे, औद्योगिक वसाहत करायची आहे. आणि त्यामुळे त्यांना तो हायवेवर आणायचा आहे. आणि त्यासाठी तिकडून तो रस्ता वळवून आणला आणि म्हणून तुमच्या उरावर आला. म्हणजे एका मंत्र्याच्या स्वार्थासाठी कोल्हापूरचा बळी जायला लागलाय, हे लक्षात ठेवा. मग 86,000 कोटीचं झालं 1,00,000 कोटी. मेळावे झाल्यानंतर आता आमची स्टेजवर चर्चा झाली. एक भव्य मोर्चा 9 जूनला दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाईल. हा मोर्चा काढायचा ना, जोरात सगळ्यांनी हात वर करा. हा मोर्चा 9 मार्चला 9 जूनला या ठिकाणी होईल. या जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो असा मोर्चा झाला पाहिजे. सगळ्यांनी घरदार घेऊन ज्यांच्या जमिनी जातात, बायका पोरांसकट या मोर्चाला आलं पाहिजे.